सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. काय तुमचं या संदर्भात म्हणणं आहे? सगळ्यात अगोदर तर मी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं खूप मनापासून सगळ्या जनतेस शुभेच्छा देतो. आणि आपण जे आत्ता विचारलं की काल सरकारनं निर्णय घेतले, काल काल घेतले, परवा घेतले, 4 दिवसापासून लगातार सरकार सारखे मराठा समाजाच्या बद्दलचे निर्णय घेत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय, त्यांचं मनापासून कौतुक करतोय. कालसुद्धा ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती लागू केल्यात. त्याच्यामध्ये फीसमध्ये अनेक विषयात पोरांचे त्याच्यातही मदत आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे. त्याच्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग हे सुद्धा विषय, कम्प्युटरचे सगळे विषय सरकारने घेतले असतील या सवलतीमध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, त्याबद्दलही काही वाद नाही. नुसते असं पण सवलतीमध्ये होऊ नये की दुसऱ्या सवलती मिळाल्या आणि मुख्य शिक्षण जे आहे, मुख्य प्रवाह जे त्यातच पोरं यायला पाहिजे, तर ते नाही येत असं व्हायला नको. उच्च शिक्षणात, वैद्यकीय शिक्षणात, या सगळ्या शिक्षणात पोरांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेत सरकारनं यावं. परंतु काल त्यांनी जो निर्णय 4-5 दिवसात घेतलेत, बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा विषय घेतला त्यांनी. त्यातमध्ये सुद्धा GR MIDCच्या माध्यमातून काढण्यात आला. आमचे उदय सामंत साहेब असतील, आपले लाड भाऊ असतील, विखे पाटील साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तोही GR काढला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी, लाड भाऊंनी त्यानंतर बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीचा विषय मार्गी काढला. विखे पाटील साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो अर्ज होता, SOP होती, ती सुद्धा नव्यानं पुन्हा त्याच्याबद्दलही निर्देश काढलेत सरकारच्या वतीनं. म्हणजे हे बार नाव घेण्यापेक्षा एकदाच सांगतो की मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेबांनी, लाडभाऊंनी यांनी केसेसच्या संदर्भातली सगळी माहिती, महाराष्ट्रात मराठा आंदोलकावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस सुद्धा मागं घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं पाऊल उचललंय. त्यांनी ती सगळे गुन्हे राज्यभरातले मागून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी 58 लाख नोंदीच्या संदर्भात ते पण निर्देश दिलेत की 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, त्याचे व्हॅलिडिटी पण द्या. बरेचसे निर्णय त्यांनी असे घेतलेत. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या सगळ्या घेतलेल्या आत्तापर्यंतच्या निर्णयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून विखे पाटील साहेबाचे आणि लाडभाऊचे सुद्धा खूप आभार मानतो. एकनाथ शिंदे साहेबाचे, आपल्या सुनेत्राताईंचे, सगळ्याच सरकारचे मनापासून आभार मानतो. त्याच्यात खूप मरमर केली गेली ते लाडभाऊकडून आणि आपल्या विखे पाटील साहेबाकडून, त्यांचंही मनापासून खरंच आभार मानतो. आणि मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंच समाजाचं काम करावं. हा मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं होऊ नये की तुम्ही या जे आत्तापर्यंतचे निर्णय घेतलेत, GR काढलेत, तुम्ही मराठा समाज खुश केलाय का? तर हो, नक्कीच केलाय. पण याच्यात असं होऊ नये की आमचं जे मूळ आहे तेच मागं राहू नयेत. म्हणजे 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यातून व्हॅलिडिटी मिळणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण पण फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही मराठा समाजाच्या पोरांच्या भावना समजून घेताल ही अपेक्षा मी ठेवतोय. का तर 58 लाख नोंदी निघाल्यात, त्या माध्यमातून पोरांचे ॲडमिशन झालेत, नोकऱ्या झाल्यात. ते प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी थांबवू नये हे फडणवीस साहेबांनी विशेष करून लक्ष द्यावं. कारण आमचा मूळ जीव तिथं आहे. आमचे जे 58 लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि व्हॅलिडिटी देणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही एकीकडून खुश करताल पण दुसरीकडून पोरांचा घात होईल. नाराजी मराठा समाजाच्या अंगावर घेताल असं मला वाटतच नाही. तुम्ही घेताल पण ती तुमच्यावरती मराठा समाजाची नाराजी येऊ नये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. दुसरं की फडणवीस साहेबांनी हैदराबाद गॅझेट प्रमाणे जे आता निर्णय दिलेत त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातारा संस्थानचा गॅझेटियरचा GR, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध याचा सुद्धा GR आपण तातडीनं काढावा. आम्ही फडणवीस साहेब खरंच मनापासून तुमचं कौतुक केलंय आणि मनापासून तुमचा आभार सुद्धा मानतो. पण या पुढच्या गोष्टी सुद्धा आपण मराठा समाजाच्या पोराच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवाव्यात की खूप पोरांना आता पाठीमागं सुद्धा आणि आता जूनमध्ये सुद्धा, आता 15 तारखेपासून ॲडमिशन सुरू होते, खूप पोरांनी कुणबीमधून प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ॲडमिशन घेतलेत, नोकऱ्यात गेलेत. त्यांच्या व्हॅलिडिट्या अधिकाऱ्यांना रोखवायला लावू देऊ नका, नसता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही माझी तुमच्याकडं मागणी आहे. आणि हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळावेत. विशेष करून आणखीन एक
की मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आपण जी मागणी केली होती त्याला मुख्यमंत्री साहेबांनं रात्री मान्यता दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या विखे पाटील साहेबांचं, लाडभाऊचं मनापासून आभार मानतो की ते आता स्वतंत्र मराठा समाजाला प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी मंत्रालय हक्काचं होतंय. त्याला बजेटही राहील, मागता येईल आणि मराठा समाजाच्या राज्यभरातल्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अडीअडचणी सांगण्यासाठी खूप मोठं एक उपलब्धी झाली. खूप मोठं आधार मराठा समाजाला त्या मंत्रालयाच्या निमित्तानं होणार आहे, कारण त्याचे कक्ष प्रत्येक कलेक्टर ऑफिसला राज्यभरात राहणार आहेत. मराठा समाजासाठी ही सोपी गोष्ट नाही आहे. 70 वर्षात मराठा समाजासाठी मंत्रालय झालं नव्हतं. ते मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालयाची मान्यता आपल्या सरकारच्या वतीनं देण्यात आली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरंच मनापासून कौतुक करतो. पण हे कौतुक असंच राहावं, असाच मराठा समाज खुश राहावा, असेच आपण सरकारने कामं करावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे. पण अपेक्षेचा भंग होऊ नये हे लक्षात असू द्या, कारण आमची मूळ मागणी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि त्याचे व्हॅलिटी देणं, हे हैदराबाद गॅझेटियरचा GR निघाला. त्या GR प्रमाणे मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी म्हणून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत ही आमची मूळ मागणी. त्याचे व्हॅलिटी पण मिळाव्यात, तीही आमची मूळ मागणी. याकडे सरकारनं लक्ष ठेवावं आणि सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं आणि हैदराबाद, पुणे आणि औंध गॅझेटियरचा GR निघावा ही सुद्धा आमची मूळ मागणी. नसता सरकार असं गाफील राहील एखाद्या वेळेस की आम्ही मराठा समाजाला या गोष्टीला मंजुऱ्या दिल्या, GR काढलेत म्हणून मराठा समाज खुश राहील, 100% खुश राहील. पण या सुद्धा मागण्यावरती लक्ष ठेवावं. 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर, तुम्ही गैरसमाजात राहू नका. मराठा समाज कायमस्वरूपी खुश ठेवायचा असेल आणि सरकारची पाठ थोपटून घ्यायची असेल तर या सुद्धा मागण्या आपण येत्या काळात पूर्ण मान्यता देऊन त्याला अंमलबजावणी करावी. आम्ही 100% तुमच्यावरती खुश राहू. मराठा समाज 100% तुमच्यावरती फुलं टाकणार. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी द्यावी ही माझी सरकारला विनंती आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाचे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे आणि विशेष करून विखे पाटील साहेबांच्या, लाडभाऊचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.